यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। झेडपीचे चित्र आज स्पष्ट होणार, तर 6 फेब्रुवारीला महापौर निवड, गटनेता उद्या ठरणार। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर झेडपीच्या 68 जागांसाठी आणि 11 पंचायत समितीमधील 136 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार शिल्लक राहणार याचे चित्र आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे। उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आज उमेदवारी अर्ज माघारी घेतले जातील। बंडखोरांना शांत करण्यासाठी विविध पद्धतींची आमिषे दाखवली जात आहेत। सोलापूर झेडपीच्या 68 जागांसाठी 945 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 1659 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। यामध्ये झेडपीचे 53 तर पंचायत समितीचे 55 अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत। 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्रचार बंद करावा लागणार आहे, त्यामुळे उद्यापासून अवघे 7 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळत आहेत। त्यामुळे आता या 7 दिवसात ग्रामीण भागात प्रचाराचा मोठा धुरळा उडणार आहे। प्रत्येक तालुक्यात आपापले अस्तित्व टिकवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते चांगलेच कामाला लागलेत। उद्या भाजपचे 87 नगरसेवक विभागीय आयुक्तांकडे जाऊन गटनेता ठरवतील। 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर शहराचा नवीन महापौर निवडण्यासाठी नवीन 102 नगरसेवकांची पीठासन अधिकारी गणेश निराळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित केली आहे। राज्यभरातील झेडपीच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची यादी आज सायंकाळी चिन्हासह प्रसिद्ध होणार। 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी रोजी होणार मतमोजणी। सोलापूर जिल्ह्यातील झेडपीच्या निम्म्या गटात आणि पंचायत समितीच्या निम्म्या गणात काँग्रेसला मिळाले नाहीत उमेदवार। झेडपी गटात 26 तर पंचायत समिती गणात अवघे 46 उमेदवार। सोलापूर महापालिकेतील भाजपचे 87 नगरसेवक उद्या विभागीय आयुक्तांकडे जाऊन सभागृह नेत्याचे नाव करणार जाहीर। केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने पंचम नावाचा चॅटबॉट ग्रामपंचायतीच्या कामासाठी केला सुरू। देशभरातील 30 लाखांहून अधिक प्रतिनिधी अधिकारी यांचा होणार डिजिटल संपर्क। आज सायंकाळी 6:30 वाजता सोलापुरातील रंगभवन सभागृहात ॲडव्होकेट असीम सरोदे यांचे देशातील लोकशाही न्याय व्यवस्था या विषयावर होणार व्याख्यान। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी सुमारे 1.25 कोटी मेट्रिक टन ऊसाचे केले गाळप, मात्र शेतकऱ्यांचे 600 कोटी रुपयांचे FRPचे देणे थकवले। सोलापूर महापालिकेत 102 पैकी 10% म्हणजे 10 नगरसेवक देखील एका विरोधी पक्षाचे नाहीत, त्यामुळे आता महापौरांनी ठरवले तरच विरोधी पक्षनेते पद दिले जाणार। संच मान्यतेनंतरच सोलापूर झेडपीच्या शिक्षकांचा होणार 31 मे पूर्वी जिल्हा अंतर्गत बदल्या। माघवारीसाठी एकादशीचा पंढरीत होणार 29 जानेवारी रोजी सोहळा। उजनी धरणातून चंद्रभागेत पाणी सोडले जाणार। सोलापूर झेडपीच्या मोहोळमधील कुरुल गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेश पाटील आणि जकराया शुगरचे उद्योजक सचिन जाधव यांच्यात होणार निवडणुकीतील लक्षवेधी लढत। मात्र हा सामना उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील असाच रंगणार। सोलापूर झेडपीच्या चपळगाव गटात आमदार पत्नी शांभवी कल्याण शेट्टी विरुद्ध भरम शेट्टी यांच्यात लक्षवेधी लढत ठरणार। पुण्यात आज भाजपच्या सर्व 119 नगरसेवकांची होणार बैठक, गटनेता आज ठरणार। वंदे मातरम या गीताच्या 150व्या वर्षाच्या स्मरणार्थ CISFचा विशेष उपक्रम, सुरक्षित किनारे आणि समृद्ध भारत अशी संकल्पना। कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन 28 जानेवारी ते 22 फेब्रुवारी चालणार मोहीम।
मुंबईसह राज्याच्या काही भागात आज पहाटे पावसाच्या सरी बरसल्या. ढगाळ वातावरणामुळे शेतीवर संकट. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास. कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. संसदेच्या अधिवेशनासाठी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचा आजपासून झंझावती प्रचार दौरे. महाबळेश्वरमध्ये आज एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा. देशात निपाह व्हायरसची एंट्री, पश्चिम बंगालमध्ये सापडले 2 रुग्ण. नाशिक तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी. नैनितालमध्ये प्रचंड बर्फवृष्टीमुळे पर्यटकांचे अतोनात हाल, रस्ते बंद, टॅक्सी चालकांकडून पर्यटकांची लूट. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. मुक्त व्यापार कराराअंतर्गत भारत युरोपियन युनियनवरील आयात शुल्क 40% कमी करणार. त्यामुळे युरोपियन कार्स होणार स्वस्त. आज देशभरातील बँक संघटना संपावर, बँक सेवांवर होणार परिणाम. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळाला राज्यात उत्तम कामगिरीचा प्रथम पुरस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ते 30 जानेवारी दरम्यान आयोजित भारत ऊर्जा सप्ताह 2026च्या 4थ्या आवृत्तीचे आज गोव्यात व्हर्च्युअल पद्धतीने करणार उद्घाटन. मराठा उपसमितीची आज अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.